तर जळगावच्या पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावात सोमवारी ढगफुटी झाली। अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन अक्षरशः खरवडून गेली आहे। मका, कापसाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत। गावातील सुंदरा नदीनं रौद्र रूप धारण केलं। गावामध्ये 10 ते 15 फुटापर्यंत पाणी होतं असं गावकरी सांगतात। नदीकिनारी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि गावकरी जीव मुठीत घेऊन सुरक्षित ठिकाणी धावले। आज 2 दिवसानंतर हळूहळू गावातील जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या गावावर नक्की काय परिस्थिती ओढावली होती पाहूयात एनडीटीव्ही मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट। तारखेडा हे निम्म गाव खरं तर पाण्याखाली गेलेलं होतं। आपण माझ्या उजव्या बाजूला इथं परिस्थिती बघितली तर अनेक ठिकाणी अशा प्रकारे भिंत असतील, रस्ते असतील हे वाहून गेलेले आहेत। इथे आपण बघितलं तर इथपर्यंत खरं तर हे पाणी जे आहे ते होतं। इथे हा जो पाण्यात वाहून आलेला कचरा जो आहे तो देखील बघायला मिळतोय। त्यासोबतच उजव्या बाजूला इकडे जर उजव्या बाजूला जर आपण एक नजर जर टाकली तर हे जी घरं जी आहेत ही निम्मी घरं खरं तर पाण्याखाली देखील गेली होती। घरांमध्ये पाणी हे जाऊन शिरलेलं होतं। खरं तर एकूण काय परिस्थिती होती हे आपण जाणून घेणार आहोत। आजीबाई आहेत। आजी, झाला का चहा घेऊन? काय कसा होता पाऊस? पाऊस घर डांगाचा असा थेंब होता मोठा। एक आम्ही बाहेरून काढून गेली या मुलांना, आम्हाला हे मुलं बाळा घेऊन सण। अरे बाप, हा असं पाणी होता की दुनियाच्या बाहेर आमचे कपडे वाहून गेले, लुगडे सवा वाहून गेले। अरे बाप, किती पाणी होतं? पाणी इथलं होतं ना या घरामध्ये, इथं तर कंबर शेती पाणी लागायचं। तिकडचं इकडं माणूस जायचं नाही। अरे बाप, काय आता काय काय वाहून गेलं घरातून? घरातलं गच्ची वाहून जायचं। अजून काही पाहिलं दादा मी आज माझा जो पाय चुकते, माझे पाय थनकते, पाय अजिबात थनकते मला। पाय लोकांना मला बाहेर काढून चवणाच्या घरी पाठवलं। भीती वाटली होती? काय झालं? पाणीचं हे मुलं बाळा नाचा नाचा घेऊन पडली ना मी। रातचं पाणी आलं का ते दिवसचं पाणी आलं, पाच सकाळी तोंड धुतात उठतात। तुम्ही काय केलं पहिले काय नाही, आम्ही असं तिकडे पाणी आलं, लोक मला म्हणजे म्हातारी वाहून जाईन तर म्हातारीला पहिलं काढा, म्हातारीला तुम्हाला कसं नेलं? मला खांद्यावर कोणी कड्यावर घेतलं, कोणी पाय खोळले, कोणी हात घेतले। खरं तर ही अवस्था होती। आजींच्या घरात पूर्ण पाणी गेलेलं होतं आणि आजी आपला स्वतःचा जीव वाचवत खरं तर त्यांना या गावकऱ्यांनी आपल्या खांद्यावरती पकडलं, खांद्यावरती घेतलं आणि त्यांना इथून खरं तर बाहेर काढलं होतं। पण जर बघितलं तर गावामध्ये इथे मंदिर आहेत, या मंदिरामध्ये देखील पाणी हे जाऊन शिरलेलं होतं। यासोबतच गुरंढोरं होतील, या अनेक गुरंढोरांचं देखील स्थलांतर हे करण्यात आलेलं होतं। भाऊ, काय एकूण गावचं चित्र होतं? गावाचं चित्र वाईट होतं दादा बहुत। किती पाणी कसं होतं? सगळं पाणी इकडे नदीचं क्षेत्र आहे, नदीच्या क्षेत्रातून इकडे सरळ पाणी यायचं। जे इकडच्या गली आहे ना, या घरामध्ये पूर्ण पाणी कंबरीतलं पाणी होतं। बरं, तिकडचे लहान मुलं बाया माणसांना इकडच्या घरामध्ये हे केलं होतं। बरं, किती लोकांना तुम्ही स्थलांतर केलं? इकडच्या पूर्ण फॅमिली, हे घरचे 7-8 घर आहेत ना इथं, या इकडच्या लोकांना पूर्ण इकडच्या फॅमिलीनं केलं होतं। 10-12 फॅमिली होती ती। लोकांचे नुकसान झालं, दाळ दाणं शेतकऱ्यांच्या घरात काय असतं धान्य धुन्य ते पूर्ण ओरलं झालं। इथं इथपर्यंत पाणी होतं, कंबर इथपर्यंत पाणी होतं इथं। अरे बापरे, किती गावची लोकसंख्या? गावाची लोकसंख्या 1800-1900 आहे इथं। पण बघत आहोत खरं तर ही परिस्थिती होती। आपण डाव्या बाजूला जरी बघितलं तर इथे या लोकांचं खरं तर अनेक घरांमध्ये पाणी जाऊन शिरल्यामुळे त्यांच्या धान्याचं देखील नुकसान हे झालं होतं। एक काका आहेत, आपण जर बघितलं तर अशा प्रकारे बाहेर ते धान्य निवडत बसलेले आहेत। घरात देखील आपण काका काय? गावातील वासुदेव पाटील यांच्या या गिरणीमध्ये पूर्ण पाणी हे शिरलेलं होतं आणि त्यामुळे आपण समोर जर बघितलं तर सर्व साहित्य हे खरं तर खराब झालेलं आहे। ही दृश्य आपण बघितली तर अक्षरशः इलेक्ट्रिक बोर्डामध्ये पाणी गेलेलं आहे। अशा प्रकारे सर्व साहित्याची खरं तर नुकसान हे झालेलं आहे। दादा, काय एकूण परिस्थिती आहे? कसं इथं पूर्ण पाणी शिरलं होतं आणि आत्ताचं काय एकूण किती नुकसान झालं? दादा, ते सकाळी 6 वाजता पाणी आलं, तर मग आम्ही इथे आलो। इथं आल्यानंतर मग एवढं भयंकर पाणी आलेलं होतं की मी माझ्या आयुष्यात एवढं पाहिलं नाही। हे सबस्टेशन वगैरे हे पूर्ण पाण्यात होतं। तर मग आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला काही चान्स नव्हता इथे मध्ये घुसायला, तर पूर्ण हे पाण्याचं भरलेलं होतं। जवळजवळ म्हणजे इथपर्यंत मार्किंग आहे, इथपर्यंत पूर्ण पाण्यात होतं हे। तर मग त्या आमच्या मोटारी वगैरे पूर्ण जळून गेल्या। 4-5 मोटारी होत्या, त्या आम्ही काढल्या, आता पाठवल्यात पाचोऱ्याला। मग या गिरण्या बी आता पूर्ण खराब झालंय। आता काही माझं ते वेल्डिंग मशीन होतं ते खराब झालंय, काही मिक्सर वगैरे। किती नुकसान झालं? कितीची मशिनरी सगळी अंदाजे? ती माझी पूर्ण जवळजवळ 1.5-2 लाखाचं मशिनरी पूर्ण। अरे, आता काय? आता तर झालं, आता बंदच आहे ना।
माझा जो उदरनिर्वाह करण्याचा जे होतं माझावाला उद्योग ते बंद झालाय आता. पण बघत आहोत खरं तर त्यांचं उदरनिर्वाहाचं हे साधन होतं, याच्यावरच त्यांचं पूर्ण कुटुंब चालत होतं. मात्र तेच पूर्णतः अशा प्रकारे या पुराच्या पाण्यामध्ये पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे. कॅमेरामॅन के पारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी.